ही रॅली जनजागृतीसाठी रॅली आम्ही काढलेली आहे. विविध ठिकाणी, फक्त गुंदवली गावातच नाही, विविध ठिकाणी 5 जिल्ह्यामध्ये रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे. या येत्या 4-5 दिवसात सगळीकडे जनजागृती ही चालू केलेली आहे. आपली 22 तारखेला आपण दिंडी मार्च याचं आयोजित केलेलं आहे. मानकुली नाकापासून ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा पोचण्यासाठी, आणि तिथे दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं म्हणून ही रॅली आम्ही काढत आहे. आणि 22 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून ही रॅली निघणार आहे. सकाळी 9 वाजता सुरुवात होईल 22 तारखेला मानकुलीपासून, आणि इथे मोठ्या संख्येने सर्व स्थानिक भूमिपुत्र व सर्व समाज घटक, सर्व पक्षाचे लोक असतील याच्यात. आणि त्या रॅलीला पोचण्यासाठी 3 दिवस लागतील. विविध ठिकाणी स्टॉप असेल आणि त्यासाठी सर्व भूमिपुत्र हेच नेतृत्व करत आहे. आजची रॅली तसं जनजागृती आहे. जनजागृतीचा फक्त व्हॉट्सॲपवर मेसेज केल्यानंतर तुम्ही बघत असाल की किती मोठ्या संख्येने लोकं आलेली आहे. हे तर आपल्या याच गावात आहेत, पण तुम्ही इतर सगळ्या गावात 27 गावांमध्ये पण त्यांनी जनजागृती केलेली आहे. सर्व इतर गावातही ठिकठिकाणी कट्टा मीटिंग जी आपण बोलतो तीही सगळीकडे नियोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी चांगला लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही आता पक्षपात सगळा सोडून घ्या, कारण की शेवटच्या टप्प्यात ही लढाई पोचलेली आहे. आणि या शेवटच्या टप्प्यात ही लढाई आता 25 तारखेला टेक ऑफ होणार आहे. तरी अजूनही कुठल्याही प्रकारची केंद्र सरकारकडे कुठल्याही प्रकारची केंद्रात दखल देखील घेतलेली नाही, नोटिंग देखील केलेली नाही, अजून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव देखील मांडलेला नाही. तर या गोष्टीचा कन्क्लुजन एवढाच आहे की आता नाही तर कधीच नाही. त्याला बोलतात ना, अभी नाही तो कभी नाही. तीच परिस्थिती आता येऊन टेचलेली आहे. एक छोटासा विषय आहे स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यासाठी, त्याला देखील 11-11 वर्ष जातात. तर ही खरं तर शोकांतिका आहे. पण त्यासाठी आता 22 तारखेला सगळं काही सोडून सर्वांनी एकत्र या आणि 22 तारखेला जी रॅली आपण आयोजित केली, दिंडी मार्च जो आयोजित केला, त्यासाठी 9 वाजता सकाळी सर्वांनी हजर राहून सर्व कामधंदा सोडून पोचावा, हीच विनंती करतो मी सर्व. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.